सोलापूर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव, शांत, साधं आणि प्रेमळ माणसांचं. गावाच्या शेवटच्या बाजूला एक जुनं छोटं पण स्वच्छ घर. त्यात राहत होती सुमनबाई देशमुख. वय झाले होते 60च्या घरातलं, पण चेहऱ्यावर आयुष्याचं अनुभवलेलं सावळं चांदणं होतं. 15 वर्षांपूर्वीच विधवा झाली होती, पण तरीही हसतमुख राहायची, कारण तिला आपल्या मुलाला लहानाचं मोठं करायचं होतं. गावातील सगळेच लोक तिला आई म्हणायचे. तिचा एकुलता एक मुलगा अमोल लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होता. नवऱ्याचा आधार नसल्यामुळे पुरेसे पैसे नसल्याने सुमनबाईंनी आपलं सोनं गहाण ठेवून अमोलला शहरात शिकवलं. तो डॉक्टर झाला, सरकारी दवाखान्यात नोकरीला लागला आणि तिकडेच स्थायिक झाला. सुमनबाई मात्र इकडेच गावाकडे राहायच्या. एक दिवस अमोल घरी आला, तेही आपल्या निर्णयासोबत. मुलाला पाहून सुमनबाईंना खूप आनंद झाला, पण तोच मुलगा म्हणाला, आई, मी लग्न केलं. तिचं नाव अश्विनी आहे. ती खूप चांगली मुलगी आहे आणि मी तिच्यासोबत खूप खुश आहे. मुलाचं हे बोलणं ऐकून सुमनबाईंना काही वेळ काहीच सुचेना. त्यांचा एकुलता एक हे अपत्य होतं आणि त्याच्याबद्दल त्यांचे मोठे स्वप्न होतं. मोठ्या थाटामाटात मुलाचं लग्न करायचं, घर सजवायचं, रांगोळ्या काढायच्या, सनई चौघडांचा गजर, कारण आपला मुलगा डॉक्टर झालाय. पण त्यांचं स्वप्न मात्र स्वप्नच राहिलं, कारण मुलाने त्यांच्या मर्जीनं लग्न केलं. अमोलच्या डोळ्यातील आनंद पाहून त्या शांत झाल्या. त्याचं सुख त्यांच्यासाठी सगळं काही होतं. 1 आठवड्यानंतर अश्विनीचा पहिलाच पाऊल त्यांच्या त्या घरात पडलं. अश्विनी शहरात वाढलेली मुलगी, इंग्रजीत बोलणारी, थोडीशी हळवी आणि मनमिळाऊ होती. पण सासू सुमन मात्र रूढी परंपरा जपणारी होती. पहिल्या काही दिवसातच त्या दोघींच्याही स्वभावातली तफावत स्पष्ट दिसायला लागली. अश्विनीला वाटायचं आपली सासू खूप पारंपरिक आहे आणि सुमनबाईंना वाटायचं आपली सून खूप नव्या विचारांची. आपल्या अमोलला आपल्यापासून दूर करते की काय. दोघीही सासू सुना एकमेकींना समजायला बरेच दिवस घेतात आणि हळूहळू त्यांचं नातं चांगलं खुलतं. सासू सुमनबाई तिच्या सुनेला हळूहळू सगळं शिकवते. अश्विनीने आता स्वयंपाक शिकायला सुरुवात केली. वरण भात करताना सुमनबाई हसतच तिला म्हणायच्या, हळद आधी टाक आणि नंतर मीठ. तुझा नवरा असेच खातो. एकमेकींच्या अशा संवादाने त्यांचं नातं चांगलं उभं राहायला लागलं. त्या दोघींना बघून अमोल देखील खुश व्हायचा. एके रात्री सुमनबाईंचा हात हातात घेऊन अश्विनी त्यांना पहिल्यांदाच बोलली, आई, मला तुम्ही माफ करा. मी पहिल्यांदाच तुम्हाला समजून घ्यायला चुकले. मी शहरात वाढले, पण तिथे आईची माया मिळाली नाही. पण मला मायेचा स्पर्श तुमच्यात मिळतोय. सुनांचं असं बोलणं ऐकून सुमनबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या रात्री दोघीही रडल्या आणि मनापासून एकमेकींना त्यांनी स्वीकारलं. दिवस असेच पुढे सरकत राहिले. अमोलच्या आयुष्यात आता स्थिरता आली होती. तो गावाकडेच सरकारी दवाखान्यात आता काम करत होता आणि तेव्हाच लवकरच त्यांना आनंदाची बातमी मिळाली. सून अश्विनी ही गरोदर होती. घरात आनंदी आनंद होता. सुमनबाई रोज काही ना काही पारंपरिक गोडधोड बनवत. सून अश्विनीची खूप जास्त काळजी करत. तिच्या डोक्याला तेल लावून तिची मालिश करत. इतकी काळजी तर एखादी आईसुद्धा मुलीची घेत नसावी, तितकी काळजी ही सासू सुनेची घेत होती. त्यांना दोघींना पाहून कोणीही सासू सुना म्हणणार नाहीत. मुलगी आणि आईचं नातंच वाटायचं त्यांचं. हस्तखेतं छोटंसं कुटुंब खूप खुश होतं त्यांचं. पण नियतीला मात्र त्यांचं हे सुख जास्त वेळ टिकू द्यायचं नव्हतं. अश्विनी 7व्या महिन्यात असतानाच अमोल एका कामासाठी पुण्याला गेला. त्या रात्री फोन आला. सुमनबाईंनी उचलला. फोनवर अमोल होता. आई, मी कामानिमित्त पुण्यात थांबतो आहे. 2 दिवसांनी परत येतो. आशूची काळजी घे. 2 दिवस पलटून गेले, पण अमोल मात्र घरी काही आला नाही. दुसऱ्या दिवशी पहाटेच पोलीस स्टेशनमधून एक फोन आला. तुमच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला. गाडी रस्त्याच्या खाली गेली. गाडीचा ड्रायव्हर आणि तुमचा मुलगा दोघंही गेले. 7 महिन्यांची गरोदर असणारी अश्विनी आणि आई सुमनबाई दोघींचाही जग जागेवरच थांबलं. अश्विनी त्यावेळी सासूच्या मांडीवर डोकं ठेवून फक्त एकच वाक्य बोलली, आई, आता मी संपले. माझाही जगून काय उपयोग. माझं बाळ जन्मालाही आलं नाही आणि त्याचा बाप गेला. सुमनबाईनेही आपला मुलगा गमावला होता,
पण सुनाचं बोलणं ऐकून त्या दुःखात हरवून न जाता आपल्या सुनासाठी आधार बनल्या. सुनाला हिंमत दिली आणि तिच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. 9 महिन्यातच अश्विनीनं एका गोंडस मुलाला जन्म दिला आणि त्याचं नाव ठेवलं अमित. सुमनबाईंनी त्या छोट्याशा बाळाला आपल्या मिठीत घेतलं आणि डोळे मिटवून म्हणाल्या, माझा अमोल परत आलाय आणि हाच माझा श्वास आहे आता. हळूहळू असेच 5 वर्ष उलटून गेले. अमित मोठा झाला, शाळेत जाऊ लागला, अभ्यास करू लागला, खेळ खेळू लागला. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. अश्विनीने एका प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करू लागली होती आणि त्यामुळे गावाकडून ते शहरात शिफ्ट झाले होते. सुरुवातीला अश्विनी फक्त कामासाठीच बाहेर पडायची, पण हळूहळू तिच्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती आला होता, ज्याचं नाव रोहित. रोहित शांत, सुसंस्कृत आणि मदतीला धावणारा होता. अश्विनीबद्दल त्यालाही सगळं माहिती होतं, तरीही त्या दोघांचीही मैत्री घट्ट झाली होती. कारण रोहितला अश्विनीमध्ये एक समजूतदार आणि संवेदनशील स्त्री दिसली आणि अश्विनीलाही रोहितमध्ये आधार, संवाद आणि समजूतदारपणा दिसला. रोहित रोज घरी यायचा, अमितला जीव लावायचा आणि सुमनबाईंशी नीट बोलायचा. सुमनबाईंनाही हे हळूहळू जाणवू लागलं आणि त्यामुळे त्यांनी एक दिवस सुनेला विचारलं, रोहित रोज घरी येतो, आजूबाजूचे लोक विचित्र नजरेनं बघतात, तुमच्या दोघांमध्ये काही आहे का? आधी अश्विनी थोडं शांत राहिली, पण सासूसोबत तिचं नातं घट्ट होतं. म्हणूनच थोड्याच वेळात ती म्हणाली, आई, मला वाटतंय मी पुन्हा एकदा प्रेम करू शकते. मी थकले आहे एकटं जगण्यात. माझ्या अमितसाठीही कोणीतरी हवा. पूर्ण आयुष्य अजून जायचं आहे, आमचं पुढे कसं होणार? सुनेचं बोलणं ऐकून सुमनबाई थोडा वेळ गप्प झाल्या. त्यांच्याही मनात काहीतरी विचार सुरू झाले. 2-3 महिन्यांनीच अश्विनीनं निर्णय घेतला की ती आणि रोहित लग्न करणार. त्यांच्या लग्नाला सुमनबाईंनीही होकार दिला. फक्त त्या म्हणाल्या की तू लग्न कर, मला काही प्रॉब्लेम नाही, फक्त माझा नातू अमित माझ्याजवळ इथेच राहू दे. अश्विनी एक आई होती. सासूचं बोलणं ऐकून ती हादरली आणि म्हणाली, आई, तो माझा मुलगा आहे, माझ्या अमोलची निशाणी. मी अमितची आई आहे, मी त्याच्याशिवाय जगू शकणार नाही. पण कुठेतरी सुमनबाई देखील थोड्याशा स्वार्थी झाल्या आणि सुनेला शांतपणे म्हणाल्या, गेल्या 5 वर्ष मी अमितची लंगोटी बदलली. पहिलं पाऊल चालताना मी त्याचा हात धरला, लहानाचं मोठं होताना मी त्याची काळजी घेतली. त्याच्या वडिलांचं नाव, त्याचं घर, संस्कार हे सगळं इथे मी त्याला देऊ शकते. तू दुसरे लग्न करते आहेस, तुझा निर्णय योग्य आहे, पण माझ्या नातवाला दुसरं आडनाव लावू नको, त्याला असमंजसपणे वागवू नको, म्हणूनच मी हे बोलते आहे. पण अश्विनी देखील स्वार्थी झाली. सासू जे बोलत होती त्या गोष्टीला तिनं नकार दिला आणि अमितला घेऊन निघाली. शेवटी कोर्टात कस्टडी केस दाखल झाली आणि मायलेकी दिसत असणाऱ्या या सासू सुना एकमेकींच्या समोरासमोर उभ्या राहिल्या. कोर्टामध्ये सुमनबाई शांतपणे म्हणाल्या, मी माझ्या नातवाची आई नाही, पण तो माझ्या मुलाचा मुलगा आहे. मी त्याचं सगळं आईसारखंच केलं आहे. माझा मुलगा खूप छोटा होता तेव्हाच मी माझ्या नवऱ्याला गमावलं. मुलगा मोठा झाला, त्यानं मला आधार दिला आणि देवानं त्यालाही माझ्यापासून दूर केलं. आता माझा नातूच माझं सगळं काही आहे. मी अमितला गमावलं तर मी कसे जगेल? मला माझ्या नातवापासून दूर करू नका. माझ्या नातवाला दुसरं आडनाव देऊ नका. माझ्या वंशाचा शेवट करू नका. अश्विनीच्याही डोळ्यात पाणी आलं होतं. अश्विनीसोबत रोहित उभा होता, जो की एक अनाथ मुलगा होता. कोर्टाने कायद्याच्या आधारे निर्णय दिला. सुमनबाईंचं वय पाहून त्यांच्याकडे अमितची कस्टडी सोपवली नाही. अमितची कस्टडी त्याच्या आईला म्हणजेच अश्विनीला मिळाली. कोर्टाच्या बाहेर येऊन सुमनबाई ढसाढसा रडल्या. आजीपासून दूर होताना अमित सुमनबाईंना मिठी मारून म्हणाला, आजी, तू पण माझी दुसरी आईच आहेस. मी कधीच तुला विसरणार नाही. जड काळजाने सुमनबाईंनी अश्विनीला आणि अमितला निरोप दिला. अश्विनीची गाडी सुरू झाली. अश्विनीनं खिडकीतून मागे पाहिलं. सुमनबाई कोर्टाच्या पुढेच उभ्या होत्या. हात हलवत त्यांना बाय करत होत्या, पण त्यांच्या डोळ्यात तुडुंब पाणी होतं. त्यांच्याकडे बघून क्षणभर अश्विनीच्या डोळ्यांसमोर त्यांनी घालवलेले ते 6-7 वर्ष आले. त्या आठवणी अश्विनीच्या डोळ्यांसमोर फिरू लागल्या. अश्विनीनं गाडी थांबवायला लावली. गाडीतून उतरून ती परत धावतच मागे आली आणि सुमनबाईंना घट्ट मिठी मारून ओक्साबोक्सा रडू लागली. अमितसारखं
मी देखील आई तुम्हाला कधीच विसरणार नाही. थोड्या वेळासाठी मीही स्वार्थी झाले, पण काय गरज आहे आपल्याला एकमेकांपासून दूर राहायची. आपण एकत्रच राहू. तुम्ही गावी परत जाऊ नका. मी रोहितकडे जाणार नाही. रोहितच आपल्या घरी राहणार. आम्ही देखील तुमच्यासोबत राहणार आणि तुम्ही देखील त्याला संस्कार देणार. मी तुम्हाला एकमेकांपासून दूर करणारी कोण? मला माफ करा, मी तुम्हाला त्रास दिला. रोहित देखील तिथे आला आणि सुमनबाईंना म्हणाला, खरं तर माझंच चुकलं. मी आधीच तुम्हाला या गोष्टी विचारायला हव्या होत्या. मी तुमचा अमोल होऊ शकणार नाही, पण तुमचा मुलगा म्हणून तुम्ही माझाही स्वीकार कराल का? माझ्या घरात माझी आई म्हणून तुम्ही परत याल का? सुमनबाईंच्या डोळ्यांतून आनंद अश्रू वाहू लागले. अशा म्हातारपणाच्या उतारवयात पुन्हा त्यांना एक मुलगा मिळाला. त्यांनी आपली मान हलवली. आम्ही देखील धावतच आजीच्या गळात येऊन पडला. अश्विनीनं आणि रोहितनं सुमनबाईंना गाडीत बसवलं आणि त्यांनी प्रवास सुरू केला. अतिशय आनंदाने एकत्र राहायला त्यांनी सुरुवात केली. सुमनबाई आज खूप खुश आहेत आणि मोठ्या माणसांचा आधार मिळाला म्हणून त्यांची सून आणि रोहित देखील खूपच आनंदित. अतिशय हृदयस्पर्शी काही वाक्य. आई असो, सासू असो, सून असो, नात्यांचं मोजमाप रक्तावर होत नाही तर ते प्रेमावर होतं. एखादी स्त्री जर मायेनं कुणाला स्वतःचं मानते तर ती आईच ठरते. कधी सून ही मुलगी होऊ शकते आणि कधी सासूसुद्धा जीवनातली सर्वात मोठी आई बनते. त्यामुळे एकमेकांना ओळखा, एकमेकांवर प्रेम करा, कर्म चांगलं करा. देव तुम्हाला सगळं काही देणार. कर्म फिरून मागे नक्की येणार. ही हृदयस्पर्शी कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून नक्कीच तुमच्या गोड प्रतिक्रिया व्हिडिओ खाली द्यायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन स्टोरीमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.